महात्मा फुलेंचा संघर्ष इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेशी होता हे ओपन चॅलेंज आहे. त्यांच्या पुस्तकावर फार अशी शासनानं कष्ट घेतले नाही म्हणून महात्मा फुलेंचं खरं साहित्य जे सरकारनं प्रकाशित करणं अपेक्षित असतं ते कधीच झालं नाही. महात्मा फुले वाङ्मय आता कुठंतरी येऊ लागलं, त्यासाठी सुद्धा बराच संघर्ष करावा लागला. मधल्या काळात त्या सुद्धा प्रती संपल्या होत्या, त्यावेळेस मागणी करावी लागली. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, कारण 1 जानेवारी 1818 जी पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली होती सावित्रीबाई फुलेंना घेऊन, त्याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे. किती संघर्ष केला, आता त्याचं काम सुरू झालं. आणि मालिकाच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर असल्यानंतर आणि इथल्या धर्ममार्तंडांना त्याच्यातले काही डायलॉग किंवा त्यांनी केलेला छळ नजरेसमोर आल्यानंतर लोक परत जागे होतील या कपटी हेतूनी सुद्धा स्टार प्रवाहावरची मालिका ही बंद पाडण्यात आली किंवा त्याचा टीआरपी घालवण्यात आला. मालिकेचा टीआरपी घालवण्याचं सरकारकडे किंवा त्यांच्या विशेष लोकांकडे अजून एक फार मोठं षडयंत्र आहे. ते म्हणजे तुमचे बरोबर, तुम्ही टीआरपी म्हणा, मी व्ह्यूज म्हणेन, हेच कमी आले पाहिजेत. आता माझे बंडखोर नेता आहे संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड युट्यूब चॅनल्स, आपण भूमिका प्रामाणिकपणे ताकदीनं मांडतो. 2-2.5 लाख त्याचे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर. तेवढ्यापर्यंत तरी नोटिफिकेशन जातं का? नाही जाऊ देत. मी हे उदाहरण का सांगितलं? माझं ही तर मालिका आहे. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी खासदार असून, एक लोकप्रतिनिधी असून सभागृहातली त्यांची भाषणं ऐकत राहावीत, मग ती हिंदीत असो किंवा मराठीत असो. त्यांच्या प्रत्येक भूमिका, मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांचा स्पोक पर्सन नाहीये, मी त्यांचं कौतुक करतो म्हणून नाही. त्यांच्यातला जो अभिनेता आहे तो वारंवार चांगली कलाकृती या महाराष्ट्रासमोर खरा इतिहास आला पाहिजे यासाठी मांडणी करतात. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची मालिका असेल किंवा आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका असेल, दर्जेदार मांडणी होते जगदंब क्रिएशनच्या माध्यमातून. आणि त्यांना रोखलं यासाठी जाते की तुम्ही खरा इतिहास लोकांना नाही सांगायचा. का? तर ज्यांनी त्या काळी दगडगोट्या शेण जे काही मारहाण केली, शिकू दिलं नाही, किंवा ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या सगळ्या बंद करायला लावल्या किंवा केल्या, संघर्ष केला. शिवजयंती आपल्या राजाची, कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं तरी 12 हत्तीचं बळ तुमच्या माझ्या अंगात येतं आणि जय आपण ताकदीनं म्हणतो. महाराजांनंतर महात्मा फुलेंच्या काळात तोपर्यंत शिवजयंती साजरी होत नव्हती. महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन समाधी शोधून त्याचा डागडुजी करून परत पुण्यात येऊन पहिली शिवजयंती हिराबागेमध्ये सुरू केली. एवढं मोठं काम आहे महात्मा फुलेंचं, ते जगासमोर आलं नाही पाहिजे. आणि षडयंत्रकारी जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करत असतील, हे बघा, सत्यशोधक विचार, खरे विचार, खरा इतिहास, कितीही तुमची संकट येऊ द्या, कधीच तो थांबत नसतो. मालिका न बघण्याचं पाप जर कुणाचं असेल, तुमचं माझं असेल. आम्ही नुसतं चळवळीचे कार्यकर्ते म्हणतो, चळवळीच्या कुठल्याच गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही, समर्थन करत नाही किंवा त्याला उचलून धरत नाही. लोकांनी पाहिल्याशिवाय ती मालिका चालणार आहे का? पण आम्ही व्यस्त कशात आहेत? ज्या कौटुंबिक वादावादी करणाऱ्या मालिका आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा व्ह्यूज कमी केल्यानंतर ती पोचणार नाही लोकांमध्ये. मला अजून एक महत्वाची गोष्ट आहे, मी काल सुद्धा याच चॅनलवर याच मालिकेसाठी बोललो, पण मला कोविडचा काळ आठवण करून द्यायचा आहे म्हणून मी आपल्या समोर आलो. तुम्हाला आठवत असेल, कोविडच्या काळामध्ये लोकांना पाहायला काहीच नव्हतं आणि शूटिंग पण नव्हती.
तर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका असेल, महात्मा ज्योतिराव फुलेंची मालिका असेल, किंवा वेगवेगळ्या विनोदी मालिका असतील, त्याच्यावर लोक जगले होते. त्यावेळेस सुद्धा बरेच षड्यंत्र केलं, पण मी सगळ्या चॅनलच्या सगळ्या हेडला म्हणजे स्वतःहून संपर्क करून मालिका लावायला लावल्या. तुम्हाला माहितीये, एकदा आपण एखादा विषय हातात घेतला की सुट्टी देतो. मला एवढंच सांगायचंय. का सांगायचंय हे? की इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही, तो जतन सुद्धा केलेला नाही. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी. आपला इतिहास स्वतःच्या नावावर थोपून त्यांनी इतिहासाचं भांडवल केलं. कुणी? मनुवाद्यांनी. आणि त्यांच्या सोयीचा इतिहास मांडला. आमचा इतिहास पुढे येऊच दिला नाही. म्हणून इतिहास घडवण्यासाठी इतिहास वाचावा लागेल आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब जर इतिहास घडवत असतील, म्हणजे कधी कधी कसं असतं बघा, जोपर्यंत तुम्ही एखाद्या चळवळीशी म्हणजे जोडले जात नाही, तुम्ही ती विचारधारा आत्मसात करणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला ती सांगणार नाही. एका व्यक्तीचं प्रबोधन होऊन चालणार नाही. एक पुस्तक किती लोक वाचतात, पण एक मालिका किंवा एक हे चित्र हजारो लाखो करोडो सगळी लोक पाहू शकतात. म्हणून माध्यमाचा योग्य वापर करणं हे ज्याला कळतं त्यांनी त्याचं काम करावं आणि ज्यांना सपोर्ट करायचं काम आहे त्यांनी सपोर्ट करावा. बघा, नाही केलं तर गोंधळ होईल, पण जे आडकाठी करतात ना, म्हणजे त्या काळी फुलेंना धर्ममार्तंडांनीच त्रास दिला, आज सुद्धा का देत नसतील? भले पूर्वी त्या विरोधातल्या कळपातले होते, आता आपल्याच कळपातले आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे आम्ही अजून आमचे महापुरुष स्वीकारायलाच तयार नाही, वाचायला, पाहायला, ऐकायला, समजून घ्यायला तयार नाही. दुसऱ्यांना दोष का होतो? मी जे म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे, त्यासाठी गरजे. आणि सगळे म्हणजे आम्ही जातीत विभागलो, आम्ही विचारांमध्ये विभागलो, आम्ही धर्मात विभागलो, आम्ही भारतीय म्हणून, माणूस म्हणून किंवा एक विचारधारेचे म्हणून सुद्धा एकत्र यायला तयार नाही. म्हणून आपलं भांडवल इतकं भयानक आहे आणि त्याच्यावर दुसरे राजकारण करून पोळ्या भाजून स्वतःची खुर्ची मिळवून बसले. त्यांनी कधी विचारधारा सोडून दिली आम्हाला कळलं नाही. आम्ही मात्र तिथंच आहोत. याचा फक्त शोध आणि बोध घेणं मला वाटतं गरजेचं आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. जय ज्योती, जय क्रांती, सत्य की जय हो.